नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मसाबा ब्लाऊज कटिंग मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बघा, समोरून जे नॉड गळ्याला लावली जाते बोटनेकमध्ये पुढचा गळा जो कटिंग असतो का, तर तशाच पद्धतीने जर समोरून ज्यांना मसाबा ब्लाऊज कटिंग असं समजत नसेल ना, तर समोरून जो गळ्याला आपण पाठीमागे बंद घेतात बघा, सध्या खूप ट्रेंड आहे, त्याच्याच ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ मी पूर्ण दाखवणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. यासाठी ना बोटनेकच्या शोल्डरप्रमाणे माप घ्यायचं. तर बघा, जशी तुमची चेस्ट आहे त्यानुसार शोल्डरनुसार माप घ्यायचं असतं. तर मग इथे 6.5चे शोल्डर आणि 6.5चा मोंडा घेतलेला आहे. तर 30 साईजसाठी ही कटिंग आहे. तर त्यासाठी 30चा चौथा भाग छातीचा आणि कमरेच्या साईडने सुद्धा 30 अशाच पद्धतीने 2 इंच पुढे सिलाई मार्जिन घेऊन असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि उंचीमध्ये बघा 13.5ची उंची आहे आणि तर 15वरती मार्किंग करून मी असं 9.5 आणि उंचीमध्ये 15 इंच असं मी मार्किंग करून बघा गळा ड्रॉ करून घेतलेला आहे. आधी बॅक पार्ट घेते. 3.5ची जी गळा रुंदी आहे तर ती 3.5 इंच मी घेणार आहे, जेणेकरून काय होतं 3 इंच खाली राहीन आणि आपल्याला बरोबर 2.5ची शोल्डर पट्टी, 2.5 पावणे 3ची शोल्डर पट्टी भेटेल. उंचीमध्ये सुद्धा मी 4 इंच घेतलं, 3.5 इंचच येतं, जेणेकरून अर्धा इंच हे शोल्डरमध्ये जाईल. अशा पद्धतीने बॅक पार्ट जो आहे तर तो बोटनेकच मी घेतलेला आहे. तर त्यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करून मी आधी बॅक पार्ट हा कटिंग करून घेतला. बघा, शोल्डर अर्धा इंच खाली मी डाऊन केलेला आहे, मोंड्याच्या बाजूला शोल्डर डाऊन केलेला आहे. आपण ज्यावेळेस डीप नेकमध्ये कटिंग करत असतो त्यावेळेस ना गळ्याच्या बाजूने शोल्डर डाऊन करत असतो. तर यावेळेस ना जी बाहीची बाजू आहे, मोंड्याची बाजू जी आहे तर त्या बाजूने शोल्डर डाऊन करायचं आणि अशा पद्धतीने बघा मार्किंग करून ना कटिंग करून घेतला बॅक पार्ट. आणि हे अस्तर जे आहे का, तर हे क्रेपचं अस्तर आहे. मी कॉटनचं अस्तर यूज केलेलं नाही, कारण ब्लाऊज खूप पातळ होता आणि पातळ असल्यामुळे आणि माझा स्वतःचाच ब्लाऊज असल्यामुळे मी माझ्याकडे हे ब्लाऊज पीस ना मी ऑनलाईन मागवलेला होता. 5 मीटर माझ्याकडे अस्तर होतं व्हाईट कलरचं. तर त्यामुळे मी बाहेरचं काही अस्तर आणलं नाही. म्हटलं चला हेच अस्तर यूज करावं. आणि ब्लाऊज खूप असा साधा सिंपल आहे, एवढा काही भारी साडीवरील असा ब्लाऊज नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला घरातील अस्तर आहे तर तेच आपण यूज करावं. तर ना बॅक पार्ट ठेवून सर्व बाजूंनी मार्किंग करून घेतलं. या साईडला काय केलेलं आहे बघा, मी 2.5 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची 5 इंच घेतली. 5 इंच घेतल्याच्या नंतर ना पुढे परत 1.25 इंच ते 1.5 इंचापर्यंत घ्यायचं. जर जास्त मोठं माप असेल का तर 1.5 पावणे 2 घेऊ शकता. आपण कसं छोटं लुकडं असल्यामुळे ना छोट्या मापामध्ये थोडंसंच घ्यायचं अंतर. तर मी बघा 1.25 इंचच घेतलेलं आहे आणि 5 इंच गळ्याला रुंदी केली. पुढे 1.5 इंच 1.25 इंच घेतलं की खालच्या साईडला 6.5 वरती एक मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने मसाबा ब्लाऊज कटिंगचा आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकता तो बॅकची मार्किंग आहे, वरच्या साईडला आहे का तर ते चुकून माझ्याकडनं मार्किंग झालं गेलं. यानंतर खालच्या साईडला योगपट्टीचा आकार दिला. जर हुकलूकच्या साईडने 3.5 इंचावरती मार्किंग केलं आणि बघा फिटिंगच्या बाजूने 2.25 इंच मार्किंग करून मी योगपट्टीचा आकार देऊन घेतला. परत पुढे 3.5 इंचावरती एक मार्किंग केलं, परत त्याच्या पुढे 1.5 इंच मार्किंग केलं. मोंड्याच्या बाजूने अर्धा इंच मी खाली आले. पुढच्या मोंड्याचा आकार द्यायचा राहिला होता, तो सुद्धा आकार देऊन घेतला. तो आकार हा पाऊण इंचावरनं देऊन घ्यायचा आणि थोडा आतल्या साईडने घ्यायचा. परत ना खाली सुद्धा आतल्या साईडला यायचं. अशा पद्धतीने उंचीमध्ये हा टक जो आहे तर तो मी 2.5 इंच घेतला. मोंड्याच्या साईडला पुढे मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने प्रिन्स कटचा आकार देऊन घेतला. बघू शकता. आणि जेवढं आपण टक्ससाठी वाढवलं तेवढंच मी पुढे वाढवून घेतलेलं आहे, कारण खालच्या साईडने 1.5 इंच आणि मोंड्याच्या तिथे मी 1 इंच वाढवून असं मी पुढे वाढवून घेतलं. आणि काय केलेलं आहे बघा, ही जी मसाबा ब्लाऊजची कटिंग जी मी मार्किंग केलेली आहे का, तर ती थोडीशी म्हटलं व्यवस्थित वेगळ्या चॉकनी मी परत एकदा केली तुम्हाला समजण्यासाठी. बघा, आधी 2.5 इंचावरती गळा 5 इंचाचा घेतला, पुढे परत 1.25 इंच मार्किंग केलं आणि खाली 6.5 घेतलं आणि जे 5 इंच आहे आणि खाली 6.5 ते दोन्ही जॉईंट करून घेतले. आणि अशा पद्धतीने बघा आता योगपट्टी कटिंग केली. योगपट्टी कटिंग केल्याच्या नंतर मोंड्याच्या बाजूने बघा आधी गळा कटिंग करून घ्यायचा, व्यवस्थित गळा कटिंग करून घ्यायचा. खालच्या साईडला शोल्डर डाऊन केलेला आहे, तसेच पद्धतीने कटिंग करायचं. यानंतर पुढच्या मोंड्याच्या आकारामध्ये कटिंग करून घ्यायची. आणि हे बघा, यानंतर हा जो प्रिन्स कटचा जो आकार आहे का तर तो कट करायचा व्यवस्थित. याचे जे दोन्ही आपण
पॉईंट काढलेले होते ते कट करून बाजूला काढायचे आणि अशा पद्धतीने यानंतर हे जे बघा आपण पुढे जी आकार देण्यासाठी अशा पद्धतीने केलं होतं तर त्या टोकापर्यंत कट करायचं आणि परत इकडून इथपर्यंत कट करून अशा पद्धतीने बघा हे कटिंग झालेलं आहे. तर आता स्टिचिंग करताना मी तुम्हाला हे व्यवस्थित दाखवते. तर असा हा आपला कटिंगचा व्हिडिओ झालेला आहे. तर यानंतर ना बाहीसाठी मी 4 फोल्डेड कपडा अशा पद्धतीने ठेवून घेतला. यानंतर बाहीची जेवढी आपल्याला लांबी घ्यायची आहे तेवढी लांबी घ्यायची. मी 5.5 इंच मार्किंग करून घेतलं. परत दंड घेराच्या साईडने 5 इंच शोल्डर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन एवढंच घेतलं. जास्त काही दंड मोठा नव्हता. आणि छोट्या बाहीवरती मी शोल्डरवरची पफ डिझाईन करणार आहे. तर त्यामुळे वरती 3 इंच वरती घेतलं. परत क्रॉसमध्ये लाईन आखून घेतली. अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन घेतला. बघा खाली 1.5 इंच राहिलं होतं घ्यायचं तर ते सुद्धा घेतलं आणि अशा पद्धतीने बाहीला मी व्यवस्थित आकार देऊन घेतला. कारण खूप फास्ट मी कटिंग केलेली होती बाहीची. तर त्यामुळे ना आकार मला आधी नाही व्यवस्थित वाटला तर मी डबल आकार देते. परत मी दुसऱ्या चॉकने एक वेगळा आकार दिला कारण मला हा आकार काही व्यवस्थित वाटला नाही. शोल्डरवरती पप आहे. लॉंग स्लीव्जमध्ये करतात बघा, परंतु मी ना शॉर्ट स्लीव्जमध्येच अशा पद्धतीचा पप करणार आहे. ब्लाऊजला शिवणार आहे अशा पद्धतीची डिझाईन वेगळं काहीतरी. त्यामुळे तर बघा बाही कटिंग करून घेतली अशाच पद्धतीने. आता हे कपडा आहे तर तो मी बाजूला ठेवते. यानंतर मेन ब्लाऊज पीस घेतला. बघू शकता तुम्ही कॉटनचा आणि खूप असा पातळ, एकदम खूप जास्त पातळ असा ब्लाऊज पीस होता हा. तर हा ब्लाऊज पीस ना व्यवस्थित मी डबल फोल्डेड आखून घेतला आणि प्लेन असा ब्लाऊज पीस होता. फक्त खालच्या आणि वरच्या साईडला बॉर्डर होती, वेगळं असं काहीच नव्हतं. तर त्यामुळे मी जसा आहे तसा फक्त डबल फोल्डेड करून घेतला आणि हे जे पार्ट आपण कटिंग केलेले सर्व पार्ट आहेत का तर ते फक्त मी त्यावरती ठेवून व्यवस्थित ठेवून घेतले. तर व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर ना काय मी ना असं कटिंग वेगळं एक्स्ट्राचं केलेलं नाही. जवळजवळ 1-1 इंच मी एक्स्ट्रा सर्व बाजूंनी ठेवलेलं आहे. मेन फॅब्रिक कधीही एक्स्ट्राचंच राहू द्यायचं. जर कमी कपडा असेल तुमच्याकडे तरी अर्धा इंच तरी तुम्हाला मार्जिन मेन फॅब्रिकचं एक्स्ट्रा ठेवायचं कधीही. मी जसं आहे तसं एक्स्ट्राचं जास्तीचंच ठेवलेलं आहे. जास्त असं कटिंग करून टाकलं कारण माझ्याकडे हा व्हाईट कलरचा कपडा होता तर तो जास्त होता आणि बाहीसुद्धा छोटीच होती. तर त्यामुळे मी जसं आहे तसं फक्त कट करू घेतलं आणि व्यवस्थित कटिंग करून घेतलं. याचा ना स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की याचा व्हिडिओ स्टिचिंगचा दाखवते. तर बघा अशा पद्धतीने सर्व बाजूंनी कटिंग करून घेतल्याच्या नंतर बाहीसुद्धा अशीच ठेवून घेतली आणि ती फक्त मी अशीच कटिंग न करता ठेवून फक्त कटिंग करणार आहे. यानंतर स्टिचिंग करायला गेल्याच्या नंतरच ही बाही व्यवस्थित कटिंग करून ठेवणार आहे. तर बघा तुम्हाला आजचा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप द्यायला देखील विसरू नका. तर चलो बाय, टेक केअर. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.